करमाळा तालुक्यातील घोटी येथील भोंदू मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले प्रकरणाला दिवसेंदिवस वेगळं वळण लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसांपासून मनोहर भोसले याच्या अडचणी देखील वाढताना दिसतायत। अशातच या प्रकरणात करमाळा पोलिसांनी कोल्हापूरच्या अविनाश कोतोलीकर यास अटक केली असून त्याला न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। त्यामुळे आता भोंदू मामाच्या प्रकरणात आमदारांचं कनेक्शन आहे की काय असा सवाल विचारला जाऊ लागलाय। अविनाश कोतोलीकर हा एक आमदाराकडे स्वीय सहाय्यक म्हणून काम करत होता अशी माहिती आता समोर आली आहे। करमाळा पोलिसांनी अविनाश कोतोलीकर याला करमाळा पोलीस ठाण्यात सलग 3 दिवस चौकशीसाठी बोलवलं होतं। 3 दिवसाच्या चौकशीनंतर चौथ्या दिवशी करमाळा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली होती। त्यामुळे आता अनेक आमदारांचे धागेदोरे समोर येऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते। घोटी येथील फिर्यादी दिलीप राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून मनोहर भोसले याच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। मठात भेटण्यासाठी सुरुवातीला 11,000 रुपये घेण्यात आले, त्यानंतर औषधाच्या नावाखाली आणखी 30,000 रुपये घेतल्याचा आरोप फिर्यादी दिलीप राऊत यांनी केला होता। तसेच तुमचा मुतखड्याचा आजार पूर्ण बरा करतो असं सांगून लाल रंगाची पावडर देऊन फसवणूक केल्याची त्यांची तक्रार दाखल केली होती। त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली। दरम्यान स्वतःला संत बाळूमामांचा अवतार सांगून भक्तांची फसवणूक करणाऱ्या मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा याचे राजकीय कनेक्शन होतं का यावर सध्या चौकशी सुरू आहे।